कशावरी थांबल्या याचे नंदन माझ्या पाया राहिल्या येते का पदर गेला पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद म्हात्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल गुरुमध्ये. आणि नवरात्र चालू आहे तर मी माझ्या मम्मी आणि बायकोसोबत आणि मुलीला घेऊन चाललेलो आहे एका वन डे ट्रिपवर. आणि आजच्या दिवसभरामध्ये आम्ही काही देव्यांचं दर्शन करणार आहोत. तर आम्ही नेमका कुठे कुठे जातो आणि कोणत्या देव्यांचं दर्शन घेतो तर ते पाहण्यासाठी व्लॉगमध्ये बनून राहा. तर इतक्या लेडीज या वन डे ट्रिपसाठी जमा झालेल्या आहेत आणि आमची बस आलेली आहे इथे. ओके, तर गाईज या वन डे ट्रिपच्या साठी 2 बस भरून लेडीज जमा झालेल्या आहेत आणि ही पहिली बस चाललेली आहे. तरी फर्स्ट बस चाललेली आहे आणि दुसरी बस जी मोठी बस आहे तिच्यामध्ये मी चाललो आहे. चला चला चालत यायला लागेल. तर गाईज हळूहळू या महिलांची इथे हजेरी लागत आहे आणि बस हळूहळू घरात चाललेली आहे. तर आता बसच्या लाईट्स वगैरे चालू झालेली आहे. हा, या आमच्या कॅप्टन संचालक आहेत. हा इथे अच्छा, नमस्कार. तर जसा जसा प्रवास पुढे जात जाईल आपल्याही सर्वांची भेट होतच राहणार. अंजू मंजू तिकडे 6 जणी. 1 2 3 4 5 6 जणी तिकडे. अरुणा नाही, गंगू पडली, अरुणा काही हरवली. ए माझं नाव नाही, मी चालली देवसर. प्रतिभा हा आहे, संगीता आहे, जयदीपची आई आहे. आशा जोशी बघ कुठे पडली खाली. आशा जोशी कुठे पडली. कृष्णाची आई आहे. आई नाव टाकले. हे बघा, हे देखे कौन से देखे इनको. हे अर्धा 1 तास लेट येतात बघा. हे बघा, दंड घ्या यांच्याकडून. आता शूटिंग झाली, बरं झालं. काही धावत बस तेवढे मंगल मूर्ती मोरया. जय अंबे, जय अंबे. आवाज येत काय. सांगते का. तर गाईज सर्वात आधी आम्ही चाललेलो आहोत वसईचे वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेऊ आम्ही. आणि आता बसमध्ये बसलेले आहेत सर्व आणि ज्या लोकांनी पे नाही केलेले त्यांची वसुली आता करणार आहोत आम्ही. चालेल, एकदम कडक कडक नोटी आम्ही जमा करणार इकडे. हे बघा काला धन निघतोय बघा इकडनं. या नोटी लॉकडाऊन मध्ये ATM बाहेर 200 रुपये देऊन काढलेले आहेत. काल्याचे सगळे केलेले आहेत. आमच्या रेल्वेचे आहेत. हा, यांच्या रेल्वेत बनल्यात. आपल्या बँकेतून आल्यात का. एकदम पैसा पैसा पोटाला. एवढे का जरा. हा, हजार रुपये घेतलेले आहेत. फक्त कडक नोटा घेण्यात येणार. नरम पडलेल्या नोटा चालणार नाही.
तर आता दुर्गाडी किल्ल्याच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या इथून आता आम्ही लेफ्ट टर्न घेत आहोत आणि चाललो आहोत वसईच्या दिशेने. आम्ही आता दुर्गाडी किल्ला पार करून इकडे रस्त्याला एक जागेवर पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. गाडीमध्ये डिझेल भरतो आम्ही. डिझेलमध्ये टाळी मिक्स केलेली आहे. गाडी आता फडफड फडफड धावेल. आता गाडी आता उड्या मारत जाणार. प्रवास करता करता आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आमच्या या वन डे ट्रिपमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट प्रोव्हाइड केलं जात आहे. इडली चटणी. आतापर्यंत त्या सगळ्या बायका एकदम थंड बसलेल्या होत्या. इडल्या खाऊन आता उड्या मारणार आणि बस पण अशी उड्या मारत मारत पुढे जाणार बस. तर आम्ही आता इडलीचा आनंद घेतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. इडली चटणी. इडली चटणी. इडली 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 इडली. कशावरी चालू आहे. नंदन माझ्या पाया झाल्या घाल ग. पाया झाल्या घाल नंदन सोनियाचा हार ग. पाया झाल्या घाल सोनियाचा हार ग. जंगली नाचल्या मन पुरवलाय बायांचा. तरी कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायांचा. तरी कशावरी थांबल्या बाया लोका तुम्ही रुसल्या ग. बाया लोका तुम्ही रुसल्या. हे आहे अजून काय पाहिजे बायानं माझ. मोटारीचे नाटक माझ्या पाया झाल्या घाल ग. पाया झाल्या घाल अंगण फिरायला मोटर घाल ग. येतंय का? आम्ही आपोआप जिंकतो. एवढी मजा आली रे. इकडे बघ इकडे. पदर
गेला नवर पोरी जरा जपून दांडा धर 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 प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला पप्पी गे पप्पी गे पप्पी गे पप्पी तर अशा प्रकारे हसत खेळत आणि उड्या मारत आम्ही आमचा प्रवास पुढे चालू ठेवलेला आहे। रस्त्याची अवस्था काही इतकी चांगली नाही आहे, पण तरी चाललोय आम्ही हळूहळू। बस आमची एकदम टिपटॉप आहे, पण तरी एकदम जबरदस्त लक्झरी बस असूनही रस्त्याने मात्र आम्हाला होडीमध्ये प्रवास करण्यासारखा अनुभव दिलेला आहे। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत वसई येथील वज्रेश्वरी माता मंदिरच्या पायथ्याशी। चला मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावरती डाव्या बाजूला दर्शनाची रांग लागते। नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे इथे आज पब्लिक तर खूपच जास्त दिसते मला। तर मित्रांनो, आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा देवीच्या दुपारच्या आरतीची वेळ झालेली होती आणि त्यामुळे मंदिरच्या गाभाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते आणि आम्ही इथे आता जवळजवळ 1 तास तरी वाट पाहिली आहे दर्शनाच्या रांगेमध्ये उभी राहून। तर आता देवीची दुपारची आरती झालेली आहे आणि मंदिराचे दरवाजे उघडलेले आहेत। तर आम्ही आता आत जातो। मंदिराच्या जोपर्यंत मला कॅमेरा यूज करता येणार आहे मी तुम्हाला फुटेज दाखवत राहीन, पण मला असं वाटत नाही की गाभाऱ्याच्या आत किंवा एकदम आतल्या पार्टमध्ये तिथे आपल्याला कॅमेरा यूज करता येणार आहे। तर मित्रांनो, आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मुख्य मंदिरातून बाहेर मंदिर परिसरात इतर मंदिरांमध्ये दर्शन घेत आहोत। तर अशा प्रकारे आम्ही आता वज्रेश्वरी मातेचं दर्शन केलेलं आहे आणि आता चाललेलो आहे पालघर येथे सफाले गावामध्ये कुर्लाई आईच्या दर्शनाला। तर बघूया आता किती वेळ लागतो। तर मित्रांनो, सफाली गावातील कुर्लाई मातेच्या मंदिरात पोहोचण्याआधी आम्हाला वाटेला लागलेलं आहे
सफाले गावातील कुलस्वामिनी मातेचं मंदिर. तर नुकता जेवायची वेळ झालेलीच आहे, तर आम्ही सर्व इथे जेवणासाठी ब्रेक घ्यायला थांबलेलो आहोत. अरे वा, बोंबीलची चटणी. बाबा ही तळलेले बोंबील. एक घ्या. तर मित्रांनो, सर्व आता सफाले गाव येथे कुलस्वामिनी मंदिराच्या इथे जेवण केलेलं आहे. आता जेवलंय म्हणून बसमध्ये वजन वाढलेलं आहे, तर बस आता नुसती पहिली दुसरी अशा गेअरवर चालणार. बस बंदही पडू शकते. नाही, आता जेवले वजन वाढले मग ट्रॅक्टर लागल आता. तर मित्रांनो, आम्ही सफाले गाव येथील कुर्लाई माते मंदिरच्या बाहेरच आम्ही नुकता पोचलोच होतो. तर पावसाने खूप जोरात असा वर्षाव केलेला आहे आणि बसपासून मंदिर एक बराच अंतरावर होता आणि बहुतांशांनी इथे छत्र्या आणलेल्या नव्हत्या. तर आम्ही असं विचार केलं की देवीचं मुखदर्शन बसमधूनच घ्यावं आणि पुढच्या देवीला आम्ही जावं. तर आता अशा प्रकारे पावसातून आम्ही प्रवास करत पुढच्या एडवण येथील आशापुरा मातेच्या दर्शनाला चाललो आहोत. तर मित्रांनो, आम्ही आता एडवण गावात पोचलेलो आहोत, जिथून आम्ही टॅक्सी केलेली आहे मंदिरापर्यंत जायला. तुम्ही बघू शकता, मंदिर एकदम समुद्रकिनारी आहे आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला समुद्राचं पाणी देखील आहे. तर असं दोन्ही बाजूला सुंदर समुद्र असलेलं आणि एकदम संध्याकाळच्या मस्त वेळी आम्ही पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, मंदिराच्या दर्शनाची रांग पुढे सरकता संध्याकाळ आणि सुंदर समुद्राची हवा खात आम्ही वाट पाहत आहोत. काय डोंगर, काय दर्या. तर हा आहे आशापुरा मातेच्या मंदिराचा प्रवेशद्वार आणि इथून जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर यावं लागतं. मातेची प्रतिमा थोड्या जमिनीच्या लेवलच्या खाली आहे, तर असं एका प्रकारे गुहेत जावं लागतं. इथनंच वापस जा, पट्टा घेऊन जा. बाबू जय जय करिए. जय जय हो, जय जय देवी माता. इथे लोक तुम्ही ते काय नाही घेऊन जातो. हो, मी जातो इकडे. होईल का यायला? कुठून रस्ता आहे? राईट आहे का? तर या गुहेच्या आतून बाहेर जाताना जमिनीपासून उंची मला असं वाटतं की फक्त 2 ते 2.5 फीट आहे. तर माते एवढा कमांडो बनून आत आलेलो आहे, तर आता माता पावलीच पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही एडवण येथील आशापुरा माताच्या मंदिराचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. तर आता मे बी शीतला माता मंदिराकडे चाललो आहोत. बघूया, इफ टाइम परमिट्स तर तिकडे नक्की जाऊ.
तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही केळवे येथील कालिका माता मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत. तर पहिले या भव्य मंदिराचं दर्शन आम्ही घेऊ आणि मग इथून आम्ही जाणार शीतला माता मंदिराकडे. मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक सुंदरसा तलाव आहे. आता झाली संध्याकाळची वेळ म्हणून ते तलाव काय आम्हाला एवढं स्पष्ट बघता आलं नाही. आणि देवांचं दर्शन करता करता आम्ही इथे चायचं दुकान टाकलेलं आहे. हे पहा, मराठी उद्योजक चहा, डॉली चहावाल्याला मागे टाकणार आम्ही. तर केळवेच्या कालिका मातेच्या दर्शनानंतर बस गेली होती शीतला माता मंदिराकडे आणि तेव्हा माझी मुलगी झोपून होती. तर म्हणून मी विचार केला की मातेच्या दर्शनाला परत येईन आणि आम्ही बसमध्ये बसून राहिलो आणि इतर महिला मंदिराच्या आत जाऊन आलेल्या आहेत. तर शीतला मातेचं दर्शन घेतल्यानंतर बस आलेली आहे डहाणू येथे आई महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर आई महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर गरबाचा कार्यक्रम चालू होतं. तर तिथे सहभागी होऊन आता आम्ही चाललेलो आहोत बाहेरच्या रस्त्याला. पहा किती भव्य आणि सुंदर आई महालक्ष्मीचं देऊळ. तर मंदिराच्या आत कॅमेरा नेणं अलाउड नाहीये, पण बाहेरून झूम करून मात्र देवीचं दर्शन नक्की मिळते. तर डहाणूच्या आई महालक्ष्मीचं दर्शन घेता घेता झाली रात्र आणि वेळ झाली आहे आता जेवणाची. तर सर्वांनी आता जेवण घेतलेलं आहे आणि जेवून आता आम्ही घरी यायच्या रस्त्याला वापस लागू. तर गाईस फायनली आता आमचा वन डे रिटर्न ट्रिप नवरात्रीच्या देवी पाहण्यासाठी कंप्लीट झालेला आहे.
आणि आता सगळे जेवून आता बसमध्ये मस्त नारामडूर झोपणार आहेत आणि वाट पाहतो कधी बस आता आमच्या घरपर्यंत पोहोचते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका दुसऱ्या व्लॉगमध्ये.